दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजपची सत्ता आली असून भाजपने दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांच्या नावाला पसंती दिली आहे। रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत। भाजपच्या आमदार रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ABVP यांच्याद्वारे झाला। त्यांनी भाजपच्या विविध पदांवर कार्य केलंय। पण या रेखा गुप्ता नेमक्या आहेत तरी कोण, जाणून घेऊयात। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता कोण? रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणातील जिंद जिल्ह्यात 1974 साली झाला। त्या 2 वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंबीय दिल्लीत स्थायिक झाले। रेखा गुप्ता यांचे वडील स्टेट बँकेत मॅनेजर होते। त्यांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलंय। त्यांचं संपूर्ण शिक्षण हे दिल्लीमध्ये झालंय। कॉलेजमध्ये असतानाच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या म्हणजेच ABVPच्या संपर्कात आल्या। त्या ABVPच्या कामात सक्रिय होत्या। दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम केलंय। रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे। गुप्ता यापूर्वी दक्षिण दिल्ली नगर निगमच्या महापौर होत्या। विशेष म्हणजे त्यांची आमदारकीची ही पहिलीच टर्म आहे। त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यात। त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29,595 मतांनी पराभव केला। रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजेच RSSच्या सदस्य आहेत। त्यांनी विद्यार्थी दशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP द्वारे राजकारणात प्रवेश केला। यानंतर रेखा गुप्ता या 1994 ते 95 मध्ये दौलतराम कॉलेजच्या सचिव म्हणून निवडल्या गेल्या। 1995-96 मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या म्हणजेच DUSUच्या सचिव झाल्या। 1996-97 मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा झाल्या। रेखा गुप्ता यांनी 2003 ते 2004 पर्यंत दिल्लीतील भाजप युवा मोर्चाचे सचिवपद भूषवलं। यानंतर 2004 ते 2006 मध्ये त्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव होत्या। एप्रिल 2007 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर उत्तर पीतमपुरा वॉर्डमधून महापालिकेची निवडणूक लढवली आणि त्या नगरसेवक बनल्या। महानगरपालिकेत नगरसेवक झाल्यानंतर त्यांना 2007 ते 2009 पर्यंत महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली। यानंतर मार्च 2010 मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या बनल्या। सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत। रेखा गुप्ता यांची संपत्ती किती आहे पाहूयात। रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभा 2025च्या निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं। या प्रतिज्ञापत्रानुसार रेखा गुप्ता यांची एकूण संपत्ती सुमारे 5.3 कोटी रुपये इतकी आहे। त्यांची कमाई वकिली आणि राजकीय करिअरद्वारे होते। रेखा गुप्ता यांच्याकडे 1,48,000 रुपये आहेत, तर त्यांच्या बँक खात्यात 22,42,242 रुपये जमा आहेत। याशिवाय त्यांचे अनेक कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत। त्यांच्याकडे साधारण 5 कोटींची प्रॉपर्टी आहे। याआधी सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी मार्लेना यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं। शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय अशा अनेक क्षेत्रात अनेक महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रातही अनेक महिलांनी नाव कमावलंय। तरी देखील महाराष्ट्राला अजून एकदाही महिला मुख्यमंत्री लाभली नाही। मात्र दिल्लीच्या तख्तावर चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री बसणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्राला जे एकदाही जमलं नाही ते दिल्लीने 4 वेळा करून दाखवलं असंच आता म्हणावं लागेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।